तर ही मैंग्रोव झाड़ मैं फर्स्ट टाइम बघितलेली। इससे पहले कभी मैंग्रोव के पेड़ देखे आपने? देखे ना भाई। कहाँ पे? इंडिया में। कहाँ पे? इंडिया में। इंडिया में कहाँ पे? इंडिया बोले तो इंडिया में भाई। अभी ऐसे बोलेगा तो भाई कैसे चलेगा? इंडिया में मतलब। हाय सर, कहाँ से आप? हैदराबाद। हैदराबाद से। हैदराबाद सर इज फ्रॉम हैदराबाद। होन्नावर कर्नाटका मैंग्रोव बोर्ड वॉक म्हणून ह्या जागेचं नाव आहे। तुम्ही गर्दी बघा, माणसं असेच येत नाहीये, मी असं म्हणत नाहीये। तर हे अशा प्रकारचे असतात मॅनग्रोव्ज। एक पूर्णपणे जाण्यासाठी सर्कल बनवलेला आहे, असं सर्कल फिरून परत माघारी येतोय तो बाहेर निघण्यासाठी। संपूर्ण झाडं वगैरे ठेवली चांगली। तर ही मॅनग्रोव्हची झाडं आधी समुद्राच्या किनारपट्टीला प्रोटेक्ट करत होती, की जेव्हा सुनामीज वगैरे अशा प्रकारचे जास्त पाणी जेव्हा यायचं तेव्हा या मॅनग्रोव्हच्या झाडांमुळं पाणी किनारपट्टीवर कमी यायचं थोडंसं, किंवा येऊन देत नव्हतं ते। पण हळूहळू हे मॅनग्रोव्हची झाडं कमी झाली, काही औषधी गोष्टींसाठी पण यांचा उपयोग व्हायला लागला, त्यामुळं सगळीकडे त्यांनी तोडली, म्हणजे थोडक्यात झाडे भरपूर तुटली, किंवा त्यांना प्रदूषणामुळे किंवा कशामुळे ते परत यायचीच बंद झाली। त्यामुळे आता थोड्याच प्रमाणात राहिलेत, त्यामुळे त्यांनी इथं संचयन म्हणून केलेलं आहे मॅनग्रोव्ह फॉरेस्ट कर्नाटका। त्यांनी मॅनग्रोव्ह बोर्ड वॉक म्हणून ही एक ॲक्टिव्हिटी ठेवली, तो हा अशा प्रकारचे झाडं आहेत ते तुम्ही बघा, आणि त्यासाठी तिकीट आहे फक्त 20 रुपये। तर तुम्ही नक्की येऊन इथं बघा, ट्राय करा, भारी इथलं। त्यांनी ब्रिज बनवलेला आहे, अशा प्रकारच्या लाकडांचा ब्रिज आहे, खाली पूर्णपणे सगळं पाणी, म्हणजे पाण्यात मॅनग्रोव्ह ते फक्त बघायचे, काहीतरी वेगळं बघायला मिळेल असं। तर हे मॅनग्रोव्ह फॉरेस्ट म्हणून आहे, तर समोर ते महाग दाखवतो तुम्हाला। मॅनग्रोव्हची झाडे खतम होत आले, त्यामुळे त्यांनी जपून ठेवले। तीच झाडं बघायसाठी लांब लांब माणसं येत आहेत। खाली सगळं पाणी, अशा लाकडाच्या शिड्या बनवलेल्या आहेत, खाली सगळं पाणी, वरनं आपण चालत जायचं। दाखवतो जरा जवळ जाऊन। ही मॅनग्रोव्हची झाडं बघायसाठी तुम्ही बघा, महाग टुरिस्ट वगैरे आलेले, लांब लांब माणसं आलेले ते बघायसाठी। हाय सर, कहाँ से आप? हैदराबाद सर इज फ्रॉम हैदराबाद। हैदराबादवरून सर आलेत, मी महाराष्ट्रातून आले, म्हणजे बघा हे बघायसाठी माणसं लांब लांबून येत आहेत। तिथून चालायचा असा विषय। बरोबर पाण्याच्या मधोमध चालायचं आहे। गर्दी पाहू शकता, ते बघा माझ्या मागं समोर पण भरपूर माणसं आपल्या महाराष्ट्रात मराठीत बोलत आहेत, हे कर्नाटकामध्ये, कारण की हे बघण्यासाठी माणसं एवढे लांबून आले। तर मॅनग्रोव्ह ॲपल म्हणून मला एक गोष्ट गावली इथं, ते फळ जे मॅनग्रोव्हच्या झाडांना येतं असं। तर ही मॅनग्रोव्हची झाड मी फर्स्ट टाइम बघितलेली। इससे पहले कभी मैंग्रोव के पेड़ देखे आपने? देखे ना भाई। कहाँ पे? इंडिया में। कहाँ पे? इंडिया में। इंडिया में कहाँ पे? इंडिया बोले तो इंडिया में भाई। अभी ऐसे बोलेगा तो भाई कैसे चलेगा? इंडिया में मतलब इंडिया में। अरे इंडिया में कौन से एरिया में? एरिया नहीं पता। कर्नाटक। आता कर्नाटकामध्ये होन्नावर येथे हे मॅनग्रोव्हचे ही प्रोजेक्ट केलेला आहे। कर्नाटकमध्ये होन्नावर येथे हा मॅनग्रोव्हचा प्रोजेक्ट केलेला आहे। काहीतरी नवीन बघायला मिळलं, काहीतरी चांगलं पण बघायला मिळेल असं म्हणू शकतो। तर तुम्ही या बघायला होन्नावर कर्नाटका मॅनग्रोव्ह बोर्ड वॉक म्हणून ह्या जागेचं नाव आहे। तुम्ही गर्दी बघा, माणसं असेच येत नाही आहेत, मी असं म्हणत नाही आहे, भरपूर माणसं आलेली आहेत। चला भेटू आता नवीन व्हिडिओमध्ये। तर यातले याबद्दल मला काही माहिती नव्हती,
आणि बऱ्याच गोष्टी मी कव्हर करू शकलो नाही व्हिडिओ मार्फत. तर तुम्ही एकदा या, बघा, माहिती काढा. होन्नावर कर्नाटका मॅनग्रुव्ह बोर्डवॉक. थँक्यू.